पुणे जिल्ह्यामध्ये हवेली तालुक्यामध्ये आहे ना, एक वाडेबोळे नावाचं गाव आहे. इथे आहे ना, एक बोलाई मातेचं मंदिर आहे. नुकतंच आता आम्ही तुमची टॅगलाईन ऐकली आहे, की टॅगलाईन असं होतं, की पुण्याचं पाटण आणि बोलाई मटण आणि आम्ही तर सगळीकडं फक्त डवारा मटण ऐकलंय. तुमच्या इथं बोलाई मटणची काय आहे? नक्की बोलाई मटण हे काय असतं? म्हणजे आसपासच्या गावांमध्ये ते या बोलाई मातेला खूप मानतात. तर या देवीला एक मेंढीचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे इथे आसपास राहणाऱ्या सर्व परिसरामध्ये लोक आहे ना, फक्त मेंढीचं मटण खातात. बोकडाचं मटण खात नाही. मग ही जुनी परंपरा आहे, ती पडत आलेली आहे. त्यामुळे त्या परंपरेनुसार आता आम्ही सगळे, मी स्वतः पण बोकडाचं मटण अजिबात त्याला आम्ही हात पण लावत नाही. असं म्हणलं जातं की बाबा बोकडाचं मटणाला जर आपण हात लावला तर ते पुरळ उठतात वगैरे उठतं. आणि याच्यासाठी जर ते त्वचेचं काही हे झालं तर आम्हाला ते बोलाई मातेच्या पाया वगैरे पडल्यावरती होऊन जातं. ही एक परंपरेनुसार चालत आली. त्यामुळे लहानपणापासून बघत आलो, त्याच्यामुळे आम्ही बोकडाच्या मटणाला हात लावत नाही. पहिल्यापासून ते आत्तापर्यंत फक्त आणि फक्त मेंढीचं मटण आम्ही खातो. त्यामुळे आमच्या हॉटेलमध्ये फक्त आणि फक्त मेंढीचं मटण भेटतं.